नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा प्रवासाची कथा जी केवळ एका व्यक्तीची नाही तर जिद्द, शिस्त आणि देशसेवेची ओळख आहे। ही गोष्ट आहे वडनगरमधील एका साध्या चहावाल्या मुलाची, जो पुढे जाऊन भारताच्या इतिहासात एक निर्णायक व्यक्तिमत्व बनला। मागील भागात आपण पाहिले की नरेंद्र मोदी यांचं बालपण कसं साधेपणात, कष्टात आणि स्वाभिमानात गेलं। आता हीच कथा पुढे वळण घेते, जिथे एका तरुणाच्या मनात देशसेवेची ज्वाला पेटते आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे एका ध्येयासाठी समर्पित होतं। वडनगरमध्ये बालपण घालवताना नरेंद्र मोदी यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती। ते लहान वयातच समाजातील विसंगती, गरिबी, अन्याय आणि शिस्तीचा अभाव पाहत होते। याच काळात त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजेच RSSशी आला आणि हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला। RSS मध्ये प्रवेश केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याला एक ठराविक दिशा मिळाली। सकाळी लवकर उठणं, व्यायाम, शाखेत जाणं, देशभक्तीपर गीतं, शिस्तबद्ध जीवनशैली आणि समाजकार्य यामुळे त्यांचा स्वभाव अधिक मजबूत होत गेला। इथे त्यांनी केवळ भाषणं ऐकली नाहीत तर प्रत्यक्षात समाजासाठी काम करणं शिकलं। गरिबांना मदत करणं, आपत्तीच्या वेळी पुढे येणं, गावागावात संघटन उभारणं या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी मनापासून करू लागले। हळूहळू त्यांच्यातील नेतृत्वगुण स्पष्टपणे दिसू लागले। संघातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनीही त्यांच्या कामाची दखल घ्यायला सुरुवात केली। हा प्रवास सहज नव्हता, अनेक अडचणी आल्या, अनेक वेळा अपयश आलं, पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही। कारण त्यांच्या मनात एक ध्येय ठाम होतं आणि ते म्हणजे भारताला मजबूत, आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनवणं। या टप्प्यावर नरेंद्र मोदी हे केवळ वडनगरमधील साधे नरेंद्र राहिले नव्हते, तर ते एका मोठ्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत होते, जिथून पुढे गुजरातचं नेतृत्व आणि नंतर संपूर्ण देशाचं नेतृत्व त्यांच्या वाट्याला येणार होतं। हीच होती त्या संघर्षाची आणि शिस्तीची सुरुवात, ज्याने पुढे जाऊन भारताच्या राजकारणाला नवी दिशा दिली। एका चहाच्या टपरीपासून सुरू झालेला प्रवास संघाच्या शाखांमधून पुढे जात होता आणि इतिहास घडवण्याच्या दिशेने वेगाने सरकत होता। आणि मित्रांनो, ही कथा इथे थांबत नाही, कारण पुढील भागात आपण पाहणार आहोत नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री कसे झाले, त्यांनी विकासाचा नवा अध्याय कसा सुरू केला आणि कशा प्रकारे एक राज्याचा नेता देशाचा पंतप्रधान बनला। जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच सविस्तर, प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढील भागात ही कहाणी आणखी रोमांचक व ऐतिहासिक वळण घेणार आहे। जय हिंद। घर, कुटुंब, वैयक्तिक सुख या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नरेंद्र मोदी यांनी स्वतःला पूर्णपणे संघकार्यासाठी झोकून दिलं। ते प्रचारक झाले, म्हणजेच असा कार्यकर्ता जो पूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण करतो। हा निर्णय सोपा नव्हता, पण नरेंद्र मोदींसाठी देश सर्वात आधी होता। एका गावातून दुसऱ्या गावात फिरणं, लोकांशी संवाद साधणं, तरुणांना प्रेरणा देणं आणि संघटनेची पायाभरणी करणं हे त्यांचं रोजचं काम बनलं। या काळात त्यांनी जवळून भारतातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तव पाहिलं। कुठे दुष्काळ, कुठे बेरोजगारी, कुठे भ्रष्टाचार तर कुठे विकासाची गरज, हे सगळं त्यांच्या मनात खोलवर साठ गेलं। याच अनुभवांनी पुढे जाऊन त्यांच्या राजकीय विचारांची आणि निर्णय क्षमतेची पायाभरणी केली। नरेंद्र मोदी केवळ आदेश देणारे नेते नव्हते तर प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते होते। याच काळात त्यांची ओळख भारतीय जनता पार्टीतील अनेक नेत्यांशी झाली आणि हळूहळू त्यांचा राजकारणातील प्रवेश झाला। पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींसाठी राजकारण हा सत्तेचा मार्ग नव्हता तर देशसेवेचं एक प्रभावी साधन होतं। RSS मधील शिस्त, त्याग आणि सेवाभाव यांनी नरेंद्र मोदी यांना आतून घडवलं आणि एक मजबूत,
धाडसी व दूरदृष्टी असलेला नेता तयार केला.